काही आमची आई आका अगं इकडं बघ की किती लांब नेतात म्हातार झालं तुम्हाला चालायचं कटाळ येत नाही का ग आपल्याला आता हायच आपलं रान तर मग काय चालावंच लागल ना असं आहे का चला आता दादा तर दादाचे पाय उगा म्हातारे झालेच नाहीत अजून पटा 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 चलत गेलेत दादा धापा भरले ना आम्हाला चला चला हा हे काय तिथून यायचं असं JCB होय म्हणजे JCB कुठून येते ती बघायला लागलात होय तुम्ही JCB कशी येणार आहे काय माहिती इथून येणार आहे म्हणजे JCB इथं खडा आहे खड्यात कशी उतरण ही JCB कशी खड्यात उतरती का इथून हा नाही भारी है चला जाता हूँ किसी के धुन में मला जुने गाणे लय आवडतात बरं का तुम्हाला कोणाला आवडतात तुम्हाला सांगा थोडासा शॉर्ट होता भारी वाटलं धुनमध्ये आले व्हिडिओ आहे काढत डोंगराला बघायला तिथं काय अडचण नाही चला ऊस तोंडरासाठी हो का इथं आली हो का इथं जवळ ऊस तोंड ती टोळी दिसाली का तुम्हाला कोणाला दिसाली कमेंट मध्ये सांगा आलोत म्हणजे डोंगराला आपल्याला इथं बनवायचं आपल्याला बैलाला कोटा आता बैलाला इतक्या लांब आणायचं हजारे एकदा आणून टाकली की पुन्हा सुट्टीच नाही मोकळे जनावर राहते हे बी पण हे काय करायचंय इकडं पाणी आलं की जातो वाहून इकडं खाली खड्यामध्ये नीट वाड्याने पण वाड्यात जातो ना वाहून दादा इकडे बघा नाही वाडा कसला आलाय पाऊस कसले पडायला लागले आता पाऊस का साधे पडेल का होय मला कसं पडेल पाऊस त्याच्याने डोंगराला येऊन राहायचे डोंगराला तिकडं तळ बुडलं पळालं की इकडे डोंगरा पडायचं सर काय आलं उरुळी म्हणजे हात आली हितवर हा आता इकडं कुठवर आहे हा कोणत्या त्या पलीकडे त्या उभ्या लिंब आहे तिथं पलीकडे का अलीकडा चला इकडे ते पलीकडे टेमकडे अलीकडा ते पलीकडा म्हणजे तेच की आणि तळ्यामध्ये बनवायचं होतं तळ्यामध्ये बनवायचं होतं काय हे तळ आलं तळ्यामध्ये बनवायचं म्हणजे तळ्यामध्ये राहतात आम्ही जातात डुबुक बाबा तिकडं आहे हे तर राहिलं हे आणि इथं पाजरायचं नाही इथं नाही पाजरत मला इथूनच येते पाजराचा खाली आणि इथं तळ्याचं कुठं तर तुटी आली म्हणलीस ना का तळ्याची तुटी आली ही पाईपलाईन नाही इथं एक असं तो असली तुटी काढत असते ना वरी किती लांब आहे येरवाल किती लांब आहे येरवाल त्याने भाऊ सारायला का नाही खालचा ह्याला तसं नसते जमत तसं आपल्या मनात जमत नसतं आपल्याला मदत नेऊन टाकते ना सरकारच असते ते आपलं नसते सरकारच असते मग ते सरकारच असते ना हा इथं कोटा करायचं होय तरी काय करायचंय वरी बी काय नाही की उभे खरंच बैल पुन्हा बांधायला आणि इकडे कशाला वगळा नाही की मालक हे इकडं खाली घ्यायचं म्हणा माती खाली ढकलून घ्यायची इकडं खाली अशी हा माती खाली घ्यायची पुन्हा ट्रॅक्टर इथं इथं लावायचं इथं कसं लावता येते का पाणी राहणार इथून चुकचुक इथून नाही पाणी राहत कशाला पाणी राहते पाणी कुठं राहते हे लांबवर सफाई व्हायची नाही इकडे इकडे हात बाबा कुठवर फक्त बरं का अशोक तिथे काय करायचं आपलं दगड हे दगड लावायचे दादा ऐका की हे दगड हे आहे तू लिंबापासून अशी लावायची नाही दुसऱ्याचं नाही तिथून आपलंच आहे आपल्याच ह्याच्यात तळ आलं ते आहे का तिथपर्यंत आपलं तिथे लिंबापर्यंत माझ्या कवटीला कवट आलीत की ग पिकले असते ना का आता पिकले असतील जायचं का कवटीकडे
अरे हे आहे हेच काम बघ. आणि इथून कुठं बैलगाडी कुठून येणार का का रानामध्ये बैलगाडी तिकडे सोडायची खाली कुठं बैलगाडी आता इथून त्या लिंबाखाली. आता रस्ता होणारच की. इथून हे असं बरोबर आहे ते भिवणार हे रस्ताच नाही. रस्ता करावा लागेल आपल्याला. पहिला जो रस्ता होता तेच रस्ता का ठेवावा लागणार आहे माहिती का ह्यो? तेच रस्ता ठेवावा लागेल. काय नाही रस्ता इथून आपला आता रस्ता काय म्हणतो आणि ते झाडं झुडपं तोडीत बसावं लागेल. कोणते झाड झुडपं तर तोडावं लागेल ना. एखाद्या नाही तोडायची झाडं पुन्हा पुन्हा बघायची. उन्हाळ्यात आहे पण पावसाळ्यात लय अवघड आहे. हा पावसाळ्यात ते अवघड आहे का काय यायचं पावसाळ्यात आणि एकदा कोटा केला तर पुन्हा मग चांगलं व्हावं नाही तर काय उपयोग आहे आपले ते येते मग काय काय उघड आहे. ऐका ना आपल्याला याला वैरण वरी आली हं. आपला ताण घ्या बाई ती गाडी तिकडे सोडायची. उन्हाळ्यामध्ये वैरण इथं लावायची आहे का टेकाडवर लावायची वैरण इकडे बघा इकडून एक हे करायचं आणि इकडून एक इथं टेकाडवर लावायची हं. वैरण इथं लावायचं दादा तुमच्या गाडी पायापाशी वाटाला राहिली तरी चालते काय अडचण नाही. ती वैरणीचं ट्रॅक्टर कसं येईन का इथवर तू सांग बरं त्या तिकडून नाही का चिंचवण कोण तिथं गाडी येते ते मुरुम नाही का व्हायला तिथं गाडी येते तिथून सोडायची नाही बघला ना आणायची हो, जमते. काय होतं त्याला उलट तर लय भारी ते अहो पण वैरण कुठे जाणार कशी वैरण लावू म्हणतेस की त्याकडं लावू नाही ते इकडे अहो पण कशी आणायची टकुऱ्यावर भारी आणि आणायची कशी ट्रॅक्टर येते नाही तर आता कसं येईन सध्या ट्रॅक्टर येतं. ऐकतात का हे आले का जेसीपी आली का इथं जरा हे करून घ्यायचं हं. थोडी सफाई करून घ्यायची. सध्या वाट आहे सफाई करून गेला का पाणीच येणार पुन्हा तिथं का हा? पाणी नाही जाणार पुन्हा ती भाऊ पाणी येणार इथं पाणी थोपटं इथं. हे पाण्याचं तिकडं आणि हे बिचार काढून द्यायचं आहे की हे पाठ तसं काढून द्यायचं इकडे ह्याच्यात नाही तर तिकडं इकडे इकडे वरचं पाणी माहिती आपल्याकडे पाणी इकडे आलं नाही पाहिजे. नाही येत वरचं पाणी नाही येत आपल्याकडे ते. हात लावायचाच नाही तसंच जाऊ दे ते त्या चाराची काय गरज नाही ती जाते इकडे 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 खाली सोडायचंय कोणत्या हे लिंबापासून हे आली वापस. अरे हे काय थोडं होतं काय सर हे थोडं पटकन होतं काय मग बैलाला लावाय तिकडे घ्यावं. कुठं आवाज रे त्यांचं मत कसं आहे माहिती का हे जे आहे हे चढचढ जे आहे असं असं वडायचा आणि असं असं हे सफाई करून घ्यायची पण हे खाली वगळ राहू द्यायची नाही अशी हे सफाई करून घ्यायची लेवलिंग आणि वरून खंदीत खंदीत खाली घ्यायचं असं आपल्या कोटा वरी जरी म्हणलं तरी वरी बी करायला जमतंय सफाई असं करून घ्यायची वरी म्हणलं तरी वरी जमतंय आणि खाली सफाई झाली वैरण लावायला काय बी हे करायला हे तर जागा राहते ना हे पटांग नाही पण पावसाळा झाला की दिले सोडून वरी जात राहिला हा हम्म. काय ते संबंध नाही पण चालतं बघ तेव्हा काय करायची तिची दगड फिगड घ्यायचं लावायची हे पूर्ण दगड ओढून साईडला घ्यायचे दगड ते लावायचे आणि हे करायचं सपोर्ट द्यायचा दगडाला न ठेवायची वरून माती गेली खाली तरी ढासळून जाऊ नाही पुन्हा दगडाचे आहे. तुम्ही त्या ह्याच्या चारापासून म्हणता तो हे खाली वाढायची चारापासून नाही लिंबापासून ते लिंबापासून म्हणते लिंबापासून वाढायचं पासून हे हिवर आहेत का हे हं. सफाईत करायची तर त्या दगडापासून असं काय आहे इतकंच वाढावं लागणार येतो इतकं ह्याचं काय ह्याची लेवल करायची म्हणलं इकडून वाढायची हे एवढं चालतंय एक दिवसभर लागेल का दिवसभर काय करायची हं. 2-3 तास लागेल 2 तास लागेल जरा वरूनच घ्यावं लागेल म्हणजे मग काय तर मित्रांनो माहिती का हा काही लिंबापासून ह्या लिंबापासून ते पार त्या तिकडे त्या दिसतंय त्या झाडापर्यंत हिथून हे असं ही करून इकडं असं सफाई करून घ्यायचंय तर जेसीबी बोलवली तर किती तास लागेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट का नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% दाखवून देईन की किती तास जेसीबी चालली म्हणून मग तुम्ही सांगा त्याच्यामध्ये की इतक्या तास चालायला पाहिजे किंवा नाही पण आता सांगा की इतके तास चालायला पाहिजे का म्हणून का नाही म्हणजे मग मला बी कळलं ना इतक्या तास चालायला पाहिजे होती ह्यांनी जास्त कशी काय चालवली मग त्यांना मला बोलायला होईल ना कशी काय चालली इतक्या वेळ जेसीबी काय केलं जेवाय गेलं का पाणी प्याय गेलतात का कुठं गेलतात का असं म्हणून विचारावं लागेल ना नाही तसं भांडायचं नाही बरं का तुम्ही म्हणता की त्यांना भांडणार आहेत का नाही भांडायचं नाही त्यांना भांडणं कसं जमणार आहे का म्हणून की आपल्याला जर दुसऱ्या वर्षी या म्हणल्यावर आता जर आपण ह्या टायमाला भांडला तर दुसऱ्या वर्षी या म्हणल्यावर ते येते का ते म्हणते नाही बाई कुठलीच तू नी वाटायला चलो तर त्याच्यामुळे माहिती का किती तास लागेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर बैल बांधायची तर सोय चालली आमची तर जमान होईन का सक्सेस आपलं इथलं होईन हां केल्या होईनच ना होईनच का नाही म्हणल्यावर कसं होईल केल्यावर होईन का ज्याच्या मागं कामाच्या मागं हात धुवून लावल्या होते असं आहे का तर माहिती का बैल बांधायची प्रत्येक वर्षी आम्हाला लई ताण यायला लागला होता आणि तुम्ही व्हायला लागली हां तुम्ही तर बघितलं यंदा 6 बैल होते तर सांभाळणं होणार नाही मी काही व्हिडिओ टाकला नाही ते बैल ऐकताना माझ्या पोटात माहिती का ती व्हिडिओ जर बघितला असता डबल म्या तर माझ्या पोटात तुटलं असतं तर तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या 3 गाड्या आहेत म्हणून तर 3 गाड्यामधले एका गाडीचे बैल 2 इकलेत आणि आता सध्या आपल्याला 4 आहेत 4 बैल तर 4 बैलाची व्यवस्था आपल्याला गावात काही होणार नाही समजा आणि लई पटांगणच नाही बेजारी होती आणि दाटणी म्हणलं मध्ये काय व्हायला माहिती का तिथंच जागेवर बैल बसायलेत हागायलेत मतायलेत
त्यांची माझी अवस्थाच व्हायला गेली. सगळे त्यांचे बसून असतात पण त्यांच्या अंगाचे कातडे निघत येतं. आणि माझी जी गाय होती आनंदी, तुम्ही बघितली असं व्हिडिओमध्ये, आता तिचा व्हिडिओ टाकणार आहे थोडासा शॉर्टमध्ये. आणि पण माहिती का ती एक आनंद दाखवते. नुसत्या जनावरांच्या अशा कोंडू मुतामुळं तिच्या अंगाला इतकं खाजवायचं आणि हे आलतं. डॉक्टरला दाखवून कमीत कमी तिला पैसे नाही सांगणार पण कमीत कमी जास्त पैसे घालवलेत मी तिला. आणि नीट करून घेतली. कारखान्याला जर आणली असती तर मरून गेली असती. त्याच्यामुळे माझ्या मायाबापाची पुण्य हे की ती गाय ह्यांच्याजवळ ठेवली. म्हणलं आया का तुम्ही सांभाळतात का? तर माझ्या मायचं ऑपरेशन झालेलं होतं, दुखावलेली होती. 1-2 महिने सगळे झालं नव्हतं माझ्या आईला ऑपरेशन होऊन. तर ती म्हणली माया तू एवढं मला नीट केलंस आणि मी गाय सांभाळणार नाही. मायाच्यानी कशी बी होती, मी रडत पडत कशीही सांभाळीन. माझी माय बी चांगली झाली आणि गाय बी चांगली झाली. ह्यालाच म्हणतात पुण्य कुणाचं नाही कुणाचं तरी घ्यावं लागतं, तेव्हा आपल्याला चांगलं असतं. तर कशी झाली गाय आता? मस्त झाली, चांगली झाली. बोलता येत नाही माझ्या मायबापाला, मीच तेवढी जास्त बडबड करते या. गाय आता मला देणारच का तुला ठेवणार आहेस? नाही मला कशाला माहित, तुझी तुलाच राहू दे, मला काय करायची. तर तीच म्हणली माय मी मला गाया का गाय इकून टाकणार आहे, अजून 2 बैल इकून टाकणार आहे, म्हैस इकून टाकणार आहे. मला लय राडवायला. माय म्हणली नको इकू नको म्हणली, म्हैस तुला दूध खायला होईन, गाय लहानाची मोठी होईन, पुन्हा मग म्हैस काढ म्हणली. पण आता सध्या म्हणली लेकरं बाळ खातेन तुझे. असंच जर मोठ्या माणसाचा जर आपल्याला सपोर्ट असला तर आपण पुढं काहीतरी करू शकतात, आणि जर सपोर्ट नसला तर आपण काहीच करू शकत नाहीत. त्याच्यामुळे म्हणली माय दूध खायला म्हैस राहू दे, जनावराचं बी हे करता येईन, काहीतरी करा येईन. बांधाय तुला जागा नाही तर मी बघून देते म्हणले तुला. तर ह्यांचा डोंगर आहे, शेती आहे ह्यांना, पण काय उपयोगाची डोंगराच्या भागाची शेती असली 1 एकरच असावं पण चांगली असावं, जरा पीक तरी खाता येते. तर ह्या डोंगराचं ह्यांना पीक काहीच खाता येत नाही. का जर 1 एकर जर शेती जर असती पिकाची तर मग काय केलं असतं बरं? कष्ट केलं असतं की माय, कष्ट चांगलं केलं झालं असतं ना. हं, कष्ट केलं असतं ना. आता सध्या काय काम आहेत हे असल्या रानामध्ये कसं करावा काय? काय येतं नुसते कुसळच आहे त्याच्यामध्ये. आपल्या इथं का आता कोटा करायचा आणि राहायचं इथं. कोटा करून राहायचंय. हं. तर माहिती का खरंच माणसाला 1 एकर जरी शेती असली का नाही ती बी चांगली असावा. अशा डोंगराला काहीच पीक पाणी हे पिकत नाही. त्याच्यामुळे मला म्हणली की ताई म्हणली अशी बी शेती आहे म्हणली आमची, अशीच पडेल राहायला लागली या, त्यात नुसतं आपण जनावर बांधायचं सोय करू चल म्हणले. तर म्हणलं चला. तर मायबापाचा आशीर्वाद सदैव पाठीमागं आणि डोक्यावर असावा. खरं आहे का नाही मला सांगा. माहिती का आमच्या मालकाला तर काही मायबाप नाहीत आणि लय म्हणजे बिकट परिस्थिती आहे, पण आमच्या मायबापांनी मला पलगट होत येतो आणि जावायला जास्त जीव लावतात. का म्हणून काय म्हणतात माहिती का, त्यांना मायबापा नाहीत. तुला मायबापाचं प्रेम तर आम्ही सतत देऊ, पण जावायला पण आम्ही आमच्या लेकरासारखं सांभाळू, आणि सांभाळले त्यांनी आतापासून. माहिती का माझ्या आईवडिलाचं पहिलं व्हिडिओ काढायचं म्हटलं की नका बाबा लाज वाटायची म्हणायचे. आता बी ती म्हणते ते नको माय मला, पण माहिती का खास करून त्यांना दाखवायचं म्हणजे महत्त्वाचं आहे की खरंच माझ्या नवऱ्याला बी त्यांनी एक असं लेकरू पोटच्या लेकरासारखं त्यांनी सांभाळलं, इतका जीव लावला आहे. त्याच्यामुळं आमचं इथून काय पायच उडत नाही. चला म्हणलं सांभाळायला लागलं तर हाय ना त्यांच्या साऱ्याने आपण राहतो ना, एककडं कुठंतरी जाऊन राहण्यापेक्षा नवऱ्याला घेऊन आपलं मायाबापाच्या साऱ्याने राहावा. त्याच्यामुळं आम्ही राहतो. बघा सासू सासऱ्या जावायचं कसं नियोजन चाललं या. दादा तिकडं नका वळई, वरून पाणी आलं की घेऊन जाईन वळई खाली. नको पाऊस केले धुमधडाका पाऊस येतोय. इकडं कोण बी करू, इकडं टाकायचं दुसरं. वरी जागा करू त्या तिथं वरी पटांगण चांगलं राहते तिथं. हो आता थोड्या वेळा दुपारून लगेच JCB बोलवायची, बरोबर. लगेच बोलवायची JCB लगेच. काम असलं तर ते तेवढं ओरखी त्यांना सांगून ठेवा येते आपली. आता तुम्ही JCB बोलायला सांगा दादा. आता ते तुम्हाला जेवायला आता तुम्हालाच यावं लागतं दादा, आम्ही नाही येणार दुसऱ्या चक्राला. आम्ही फक्त बघायला आलात. नियोजन नुसतं लावायचं नसतं, दावायचं नसतं, ते करायचं असतं. मग तुम्हाला यावं लागतंय. आम्ही तर तसं येऊच गाडीवर चक्कर मारूच, पण तुम्हाला ते यावं लागतं. फेवरो त्यांनी उपसली की आपलं बाजूला टाकून द्यायला थांबत नाही. थांबत म्हणजे यावंच लागतंय. त्यांचं बघा केव्हा येणार ते, त्यांचा फोन लावून त्यांचा विचार घ्या. आणि माहिती का सगळ्यात मोठं महत्वाचं जर सांगायचं म्हणलं का नाही, इथं एक जिरा असतोय पावसाळ्यामध्ये. हा बघा इथं जिरा असतोय, उन्हाळाभर पाणी असतं बरं का जिऱ्याला, पण त्याला काय झालंय काय नाही की यंदा पाणीच नाही त्याला. काकू काकू लय लांबून बघायलीच नसतं अशी दिसारी का काकू. त्या बघा ती आमची काकू आहे तिथं. गहू डोंगरामध्ये काकूने आमच्या गहू पिकवलाय. माहिती का त्या काकूने इतका पैसा खर्च केला असं की लयच. डोंगरामध्ये गहू पिकला डोंगरामध्ये. मला बी 1 क्विंटल आपलं 1 अर्धा कटा गहू बर का. हो म्हणायला लागल्यात. पाणी द्या चालू काय. बरं द्या. आता आम्ही नियोजन लावतो. आता नियोजन लावावंच लागते, लावतच नाही. तर मित्रांनो आपल्या बैलाला जागा आपल्या बैलाला बांधण्यासाठी जागा बघितली तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता डोंगराला गावामध्ये लय जरा थोडं माझ्या जनावरच हलवायला लागले या.
आता कशी वाटते जागा आणि पुन्हा JCB आल्यावर कशी वाटते ती तुम्हाला नक्कीच दावत आणि अहो तिथं दावायची ना पण माझ्या बैलाचं माहिती का माझ्या मालक आणि मी आणि आमचं समजा माझ्या आई वडील बी बैलाला आम्ही इतकं जीव लावतो कारण की जनावर हसलं म्हणून काय त्याला आपलं कसं बी त्याची राळगाळ करायची नाही. जर आपण जीव लावलं आणि चांगलं सांभाळलं काय ते जनावर म्हणते खरंच मालक भेटावं तर असले बरं का किती बी काम करून घेऊ द्या मालकाने त्यांना काहीच वाटत नाही. आणि जर आपण कसं बी त्यांना राळगाळ सांभाळलं की तेव्हा म्हणतं देवाला म्हणतो अरे मला पटकोणी काढ रे हिथं दुसरीकडे करायला दुसरा मालक दे मला. चला चला की आपण तिकडे जाऊ काकू खाली या खाली या खाली या आम्ही खाली येणार तिथं या खाली. तर चला जातो आम्ही आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का बैलासाठी जागा कशी वाटली तर होईन ती तुम्ही माहिती का तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही सांगितलं तर मला उत्तर देता येतं तुम्हाला बोलता येते. तुम्हीच मला कमेंट नाही केल्यावर मी काय म्हणून बोलू त्याच्यामुळे मला कमेंट हे करायचं ज्यांना वाटतं का नाही ताईने खरंच मला कमेंट करावं तर त्यांनी मला हे करा. मी ज्यांचे कमेंट करते त्यांच्या कमेंटला 100% रिप्लाय देणार ओके म्हणून किंवा चांगलं म्हणून किंवा हो खरं आहे बरोबर म्हणून काही पण जे तुमची जशी कमेंट असेल तशी तुम्हाला उत्तर भेटून जाईल. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय. ह्या डोंगराला कुठे